बिरबल अखेर सापडला. एकदा एका गोष्टीवर अकबर आणि बिरबलाची चर्चा चालू होती. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अकबराने रागाच्या भरात बिरबलाला दरबारात येण्यावर बंदी घातली आणि राज्य सोडून देण्याचा आदेश दिला. बिरबलही राज्य सोडून एका गावात गेला. परंतु काही दिवसातच अकबराला बिरबलाची कमी जाणवू लागली. वेळोवेळी बिरबलची तो आठवण काढू लागला. परंतु बिरबलाचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता. त्याला शोधण्यासाठी अकबराने एक युक्ती लढवली. त्याने संपूर्ण राज्यात दवंडी पिटवली. जो माणूस सावलीलाही उभा नसणार व उन्हातही नसणार, म्हणजेच जो व्यक्ती अर्धे ऊन व अर्ध्या सावलीत चालेल, अशा व्यक्तीला खूप मोठे बक्षीस दिले जाईल. ही दवंडी राज्यात आणि प्रत्येक गावात पिटवली गेली. ती बिरबलाच्याही कानावर पोहोचली. त्याने गावातील एका गरजू आणि गरीब माणसाला बोलावून सांगितले, ही खाट तू तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाड्यात जा आणि अकबरांकडून बक्षीस घे. बिरबलाने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने खाट आपल्या डोक्यावर ठेवली व राज्याकडे तो निघाला. जेव्हा तो महाराजांपर्यंत पोहोचला तेव्हा सगळ्यांनी त्याला आश्चर्याने विचारले, तू खाट डोक्यावर का घेतली आहेस? तर तो म्हणाला, महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षीस घेण्यासाठी आलो आहे. मी उन्हातही उभा नाही आणि सूर्यप्रकाशातही उभा नाही. त्यामुळे कृपया माझे बक्षीस द्यावे. त्याचे स्पष्टीकरण ऐकताच महाराज आनंदाने म्हणाले, अखेर बिरबल सापडला. आणि त्यांनी त्या माणसाला विचारले, खरंच कुणी तुला हे करायला सांगितले? त्यावर त्याने सांगितले की बिरबल नावाचा एक मनुष्य आमच्या गावी काही महिन्यांपूर्वी येऊन राहत आहे. त्यांनीच हे करायला सांगितले होते. महाराजांनी त्या व्यक्तीला योग्य बक्षीस दिले आणि बिरबलाला सन्मानाने परत बोलविले. जर तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.